आता काय त्याच्यामागचं प्लॅनिंग आहे? उद्या येणाऱ्या तालुका पंचायत, जिल्हा परिषद, नगरपंचायत, नगर परिषदा, महानगरपालिका या निवडणुकीच्या संदर्भामध्ये कार्यकर्त्याला कामाला लावणं, कार्यकर्त्याचं मनोगत जाणून घेणं, त्याची मतं ऐकणं आणि आपल्या भागातील पंढरपूर विभागातील जेवढे म्हणून शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते होते त्या सगळ्यांना या उद्याच्या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त ताकदीनं काम करण्यासाठी प्रेरित करणं हा एक उद्देश होता. असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही, कारण जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा एकही आमदार नाही. त्यासाठी पुन्हा शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद निर्माण करण्यासाठी आजचा हा मेळावा आहे. वारंवार म्हणजे कशासाठी या सगळ्या गोष्टी सावंत टार्गेट करायचं? सावंत बंधूंना टार्गेट असं नाही. आणि आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब त्यांना अचानक मिटिंग मुंबईची लागल्यामुळं ते येऊ शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी दुसरे 2 मंत्री ताबडतोब स्पेशल विमानानं त्या कार्यक्रमाला पाठवले. जर डावलायचं असं तर कोणच आलं नसतं. आम्हाला डावलण्याचा प्रश्न येतोच कुठं, कारण आम्ही शिवसेनेमध्ये काम करतो गेली 32 वर्ष. जिल्ह्यामधल्या ज्या म्हणजे राज्यातल्या ज्या 2 भावांच्या थोड्या असतील ताकद त्या मात्र तर गोष्टी झाल्यामुळे कमी झाली का ताकद? नाही, ताकद कमी होण्याचं कारण काय? कारण सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेचं ताकदीनं काम मीच करत होतो आणि आमच्या बंधूचा जो जिल्हा होता तो धाराशिव होता. त्यांची ताकद त्या बाजूला, शिवाजी सावंतची ताकद सोलापूर जिल्ह्यात आहे. ताकदीमध्ये कमी होण्याचं कारण असतं तरी ते मेळाव्याला माणसं दिसली नसती तुम्हाला. आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत आज बैठक घेतली. आपण महायुती लढण्याची इच्छा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. तो निर्णय पक्षप्रमुख घेतील. त्या पक्षप्रमुखाच्या आदेशाप्रमाणे आम्ही निवडणूक खाली लढू. भाजपचे आमदार सचिन कल्याण शिंदे यांनी जाहीर केले की सोलापूर जिल्ह्यामध्ये कमळ या चिन्हावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढल्या जातील. यावेळी शिवसेनेची भूमिका काय असेल? हा निर्णय पक्षप्रमुख घेतील. हो, तो निर्णय घेण्याची क्षमता आणि ती अधिकारही आम्हाला नाही, कारण आम्ही आमची फक्त शिवसेनेची ताकद निर्माण करण्यासाठी आम्ही पदाधिकारी आहोत. आणि पक्षाची आपली ताकद त्या जिल्ह्यामध्ये किंवा तालुका पंचायतमध्ये किती, जिल्हा परिषद नगरपंचायतमध्ये किती, नगरपालिकेमध्ये किती, त्या प्रमाणात पक्षप्रमुख जे निर्णय घेतील त्या पद्धतीने त्यांचा आदेश येईल, त्या पद्धतीने आम्ही काम करू. जागा तरी मागण्याचं आपण आता गेल्या वेळेस आमचे 21 नगरसेवक सोलापूर महानगरपालिकेमध्ये होते. आम्ही ते तर जागा निश्चित लढणारच, तो विषयच नाही. त्याच्यापेक्षा जास्त ताकद आम्ही निर्माण केली तर त्याच्यापेक्षा जास्त जागा मागण्याचा आग्रह आम्ही आमच्या पक्षप्रमुखाकडून. असं भाऊनी सांगितलं तर मी वाक्य सांगितलं. हो साहेब, सांगितलं की सगळ्यांना बोलवलं होतं आणि जे काही आले त्यांच्यासाठी काय हे करतात? नाही, जे आले नाही, करण्याची भूमिका दिसते. जे आले नाहीत ते का आले नाही त्याचं स्पष्टीकरण विचारण्याचं काम पक्षप्रमुख करते. तुम्ही का आला नाही ते पक्षप्रमुख त्यांना विचारतील, ते त्यांना उत्तर देतील. तुमची इच्छा होती की सगळ्यांनी एकीकरण करावं. एकीकरण करण्यासाठी हा मेळावा पक्ष काय माझ्या घरचा नाही. आम्ही कार्यकर्ते आहोत आणि आमचे पक्षप्रमुख ज्या पद्धतीने आदेश देतील त्यांनी सांगितलं तुम्ही सगळ्याला बरोबर घेऊन काम करा. त्या पद्धतीने आम्ही आज मेळावा बोलवला. ज्यांना काम असेल किंवा ते आले नाही त्यांना काहीतरी वेगळं काम असेल त्यामुळे ते गेले असतील आणि ते का आले नाही त्याचा जाब विचारण्याचा अधिकार पक्षप्रमुखांना ते विचारतील. या सोलापूर आणि पंढरपूर विभागाच्या वेगवेगळ्या मेळावा घेण्याचं पण आपण काय कोण मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी येणार कधी होणार आहे? तो मेळावा पुढच्या आठवड्यामध्ये होईल. आता मगाशीच आमचं बोलणं झालं फोनवरती. त्यांनी सांगितलं मेळावा लावा. मी आज मेळावा ऑलरेडी लावलेला आहे, तर तुमचा होऊ द्या आणि मग आबिटकर साहेब आणि शंभूराज देसाईंच्या उपस्थितीमध्ये पुन्हा हे 2 विभागातले 2 मेळावे होणार आहेत. सर, आपण महाआरोग्य शिबिर घेतलं होतं आणि यावर्षी आषाढी एकादशी आहे. कुठंतरी वारकऱ्यांना सुद्धा त्या महाआरोग्य शिबिराची जाणीव होते, आठवण येते. यावेळेस काय वेगळं करणार आहे? वैयक्तिक सावंत परिवार हे करू शकत नाही ना, कारण त्याच्यासाठी शासकीय ताकद, ते असणारी शासकीयची मदत असते, डॉक्टर असतात, नर्सेस असतात, हे त्यांना वरून ऑर्डर असतात. त्यांची नेमणूक वरून शासनाकडनं होती, सरकारकडनं होती. ते आम्ही कसं काय करू शकतो?
सध्याच्या आरोग्यमंत्र्यांना सांगून हे झाला आता मी मगाशी जाऊन आलो तिथं 3 रस्त्याला तिथं आरोग्य शिबिरासाठी मंडपाचं काम चालू आहे आणि मगाशी आरोग्यमंत्र्यांचा मला फोन आला. म्हणाले सर ते जरा बघा. मी मगाशी आता ही मिटिंग झाल्यानंतर मी त्यांच्या अधिकाऱ्यांशी बोलायला जाणार आहे रेस्ट हाऊसला. आरोग्यमंत्र्यांना चुकीची माहिती अधिकाऱ्यांना दिली की जास्त मोठ्या शिबिरात लोक पोहोचू शकत नाही म्हणून आम्ही बारके करतो. एक तर म्हणजे रेकॉर्ड चालतं 15 लाख लोकांनी केलं. आता मला सांगा, अशी माहिती देणं चुकीचं आहे. एक मिनिट आहे का, पत्रकार म्हणून तुम्हीच मला विचारता आणि पत्रकार म्हणून तुम्हीच गेल्या वर्षी जाहीर केलं की 15 लाख लोक मंत्र्यांना माहिती दिली तशी. ऐका की जरा 15 लाख वारकऱ्यांची तपासणी गेल्या आरोग्य शिबिरामध्ये केली जेणेकरून वर्ल्ड रेकॉर्ड झालं. त्याच्या अगोदर 11 लाख लोकांची तपासणी झाली, ते सुद्धा वर्ल्ड रेकॉर्ड झालं. हे 2 वर्ल्ड रेकॉर्ड असताना मग तिथं लोक पोचत नसतील तर ते वर्ल्ड रेकॉर्ड कसं काय झालं? कारण ज्या पद्धतीनं वारकऱ्यांना जी सेवा उपलब्ध करून दिली त्यामुळेच हे रेकॉर्ड झालं ना. अधिकाऱ्यांनी चुकीची माहिती दिली का नाही हे मला माहिती नाही. म्हणजे आता थोडक्यात शेवटचा प्रश्न, शिवसेना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पूर्ण ताकदीनिशी लढणार. शिवसेना हा पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत त्यामध्ये ताकद निर्माण करून वरिष्ठांच्या आदेशानं ते जे सांगतील त्या पद्धतीनं निवडणुका लढवणार. महायुती असेल किंवा इतर असेल, कुठल्या पक्षाचं जास्त आव्हान शिवसेनेला वाटतं जिल्ह्यामध्ये कोणालाच आम्ही कमी समजत नाही. त्यामुळं त्यांच्याबरोबरीनं ताकद निर्माण करण्याचा आम्ही प्रयत्न करतो.